ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी आता खरं तर आपल्या आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण धोकेबाज, खोकेबाज, सुपारीबाज मनोज जरांगेच्या नादी लागून गेल्या अनेक उपोषणाच्या वेळी तुम्ही तिथं आलात, तुमच्या पदरात कुठलंही काही पडलेलं नाही। जरांगेच्या जे जे नादी लागले त्यांना काही मिळालं नाही। फक्त त्याच्या आसपास वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया यांना पोचण्याचं काम जरांगे करतोय। आणि जरांगे फक्त निजामी राजसत्तेत जाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाणाऱ्या मराठ्यांसाठी काम करतोय। त्यामुळे गावगाड्यातील शेतकरी बांधवांना, विशेषतः मराठा शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, या सुपारीबाज आणि खोकेबाज जरांगेच्या नादी लागू नका। आता पावसाचे दिवस जवळ आलेत, पावसाळा जवळ आलाय, शेतीच्या मशागतीचे दिवस आहेत। येणाऱ्या काळात खताची टंचाई असेल, बियाण्याची टंचाई असेल, त्यामुळे आपले आपले काम आपण केले पाहिजे। ह्या माणसाला याचं घर भरून घ्यायचंय, परंतु आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही। आपल्याला शेतीत काम केल्याशिवाय, शेती पिकल्याशिवाय आपल्या लेकरा बाळाच्या तोंडात अन्न जाणार नाही। त्यामुळे ह्या खोकेबाज आणि धोकेबाज माणसाच्या नादी न लागता आपलं आपलं काम करत राहावं।